महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदारांसोबत आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, सिक्कीमच्या आमदारांना महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। पण निवासी आयुक्त आभा शुक्ला या कार्यक्रमाला न आल्यामुळे आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्र सदनात महापुरुषांचा सन्मान केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। दुसरीकडे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अभ्यासक्रमात घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। नरेंद्र पाटील जी आपल्या सोबत आहेत। पाटील जी, मला एक सांगा की आज आपण सकाळ सकाळ ही शिवजयंती साजरी केलेली आहे। जाण फक्त आमदारांनाच आहे का, इथले निवासी आयुक्त उपस्थित राहिले? सर्वप्रथम या ठिकाणी हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनातर्फे आयोजित केला पाहिजे, कारण हे महाराष्ट्र सदन आहे आणि महाराष्ट्रात आराध्यदैवत छत्रपती शिवरायांची जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणं गरजेचे होते। आम्ही 3 दिवस झाले या ठिकाणी दिल्लीमध्ये सर्वच आमदार या ठिकाणी उपस्थित राहिलो। ते आमचे नरेंद्र पवार असतील, आमचे सुनील राव असतील, आमचे डॉक्टर आहेर असतील आणि आमच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी त्या प्रमाणात सुरू होत नाही। म्हणून आम्ही आमच्या एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने ह्या राज्याच्या देशाच्या विविध राज्यातून आलेले सिक्कीमचे आमदार, आंध्र प्रदेशचे आमदार, तमिळनाडूचे आमदार, हैदराबादचे आमदार, गुजरातच्या आमदारांना विनंती केली की आपण सर्व मिळून या ठिकाणी शिवजयंती या ठिकाणी साजरी करू। आणि आज या ठिकाणी साजरी होत असताना ह्या ठिकाणच्या काही ज्या या अधिकारी आहेत त्या या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, त्याबद्दल आम्हाला खंत आहे। आणखी एक विचार आहे की ज्या प्रकारे सिलेबस म्हणता येईल, अभ्यासक्रम म्हणता येईल, आताच कमलेश पाटील यांनी पण सांगितलं की अभ्यासक्रम जो आहे तो काहीतरी चुकीचा जाणवतोय आणि आपल्यातल्याच लोकांनी त्या अभ्यासक्रमाबद्दल वेगळं मत तयार केलेलं आहे। काय वाटतं की हा अभ्यासक्रम चेंज करायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासक्रमाबद्दल महाराष्ट्रामध्ये फक्त MSRTचे जो अभ्यासक्रम आहे फक्त 2 ओळीचा शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे। खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण महाराष्ट्राला नीट सगळ्या मीडियमच्या विद्यार्थ्यांना शिकवता आला पाहिजे। आम्हाला देखील खंत या विषयाची आणि आम्ही शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे जी मागणी केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले किंवा जे क्रांतिकारक आहेत ज्यांना महाराष्ट्रातून प्रेरणा मिळू शकते अशा सगळ्यांचा उल्लेख या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असला पाहिजे। आहेर साहेब, शिवस्मारक उभा करण्याचं मोठं गाजवलं सरकारनं सांगितलं होतं, मात्र अजून सुद्धा उभा राहण्यासंदर्भातची कोणती महत्त्वाची पावलं पडताना दिसत नाही। काय वाटतं याचं? शिवस्मारक उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे। आम्ही दिलेला शब्द हा नक्कीच पाळला जाणार। जे थोडेफार किरकोळ अडचणी ज्या निर्माण होत आहेत त्या अडचणींवर मात करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे। आपण जे पाहिलं की 19 तारखेला नक्कीच त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालेला आहे आणि लवकरात लवकर शिवस्मारक इथं मोठ्या दिमाखात आपल्या सर्वांसमोर उभं राहिलेलं आपल्याला दिसेल। महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होतोय, अधिकाऱ्यांनी कुठेतरी काळजी घेणं गरजेचं होतं। अन्यथा एकीकडे मुख्यमंत्री रायगडावर जातात, मुख्यमंत्रींना काळजी आहे मात्र इथल्या अधिकाऱ्यांना काळजी नाही असं वातावरण निर्माण होतंय। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।